त्या माणसाला त्यांनी खुर्चीवर बळजुबरीने बसवलं आणि बसवल्यानंतर ते त्यांचे टाके होते 20-25 त्यातले 7-8 टाके तुटल्यानंतर टाक्यांनी डॉक्टरांनी काही आम्हाला सांगितलं नाही. इन्फेक्शन आहे बॉडी. त्या संध्याकाळी त्यांनी वडिलांना सिटी स्कॅनवर दिलं. अक्षरशः आपटलं. हे डॉक्टर फ्रॉड आहे का कुणाला काही माहित नाही. घेऊन दिलं. डॉक्टर येतो एक नवीन डॉक्टर येतो ट्रीटमेंट देतो तो मास्क लावून आलेला असतो गळ्यातून निघून जातो. अक्षरशः आमच्या वडिलांना एवढा त्रास झाला. त्या डॉक्टरांना म्हणलं अल्सरचं ऑपरेशन आहे. त्यांनी त्यांचा फुफ्फुसात पाणी झालं सांगितलं पण शेवटपर्यंत मला सांगितलं ना इन्फेक्शन आहे. आतड्यांचं त्यांचं ते जे टाके मारले ते टाके उसवलेत त्यांनी शेवटपर्यंत नाही सांगितलं. त्यांच्या पोटात एअर बाहेर होती बुडबुड्या तरी शेवटपर्यंत नाही सांगितलं. फक्त इन्फेक्शन आहे. हा फोटो बघा. हा आतड्यांचा फोटो माझ्या बापाचा. पेशंट डायलिसिस वर नेला पार तरी सांगितलं नाही. हे बघा 48 तासाचं डायलिसिस. हा फोटो इन्फेक्शन असताना पेशंटची ट्रीटमेंट चालू आहे आणि इन्फेक्शन चालू आहे असं कंटिन्यू सांगत होते. फुफ्फुस गेले म्हणले किडन्यांवर आलाय तुमच्या लिव्हरला प्रॉब्लेम झालाय. हळूहळू करत असं डायलिसिस आणलं आणि शेवटी माझ्या वडिलांना आज सकाळी 8 डॉक्टरांनी बसून छाती फोडून टाकली दाबून सगळ्या चाप केला छातीचा.